आज आपण केसर बासुंदी बनवणार आहोत. झटपट होणारी ही केसर बासुंदी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, पण ही बासुंदी तुम्ही फक्त 10 मिनिटामध्ये बनवू शकता. एक असं साहित्य आपण यामध्ये वापरणार आहोत, ज्यामुळे ही बासुंदी अगदी 10 मिनिटामध्ये तयार होते आणि झटपट होणारी ही बासुंदी खरंच खूपच चविष्ट लागते. या पद्धतीने तुम्ही जर बासुंदी बनवलात, तर नेहमी याच पद्धतीने बासुंदी बनवाल. तर बासुंदी बनवण्यासाठी ते मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे. जर फुल फॅट मिल्क नसेल तुमच्याकडे, तर मग पॅकेटवालं दूध घेतलं तरी चालेल. आता दूध मी एकदम मीडियम फ्लेमवरती गरम करून घेते आहे. त्याला मध्ये मध्ये आपण मिक्स करत असं गरम करून घेणार आहोत. चांगलं उकळी यायला पाहिजे. आता गॅसचा फ्लेम थोडासा वाढवलेला आहे आणि हाय फ्लेमवरती मी एक छानपैकी अशी आपण उकळी काढून घेऊया दुधाला, म्हणजे झटपट बासुंदी आपली तयार होईल. जास्त वेळ जर तुम्ही लो फ्लेमवरती दूध तापत गेलात, तर जास्त वेळ लागेल. त्यामध्ये हाय फ्लेममध्ये लो फ्लेमवरती असा दूध वरती आलं की थोडं कमी करायचं, फास्ट करायचं, असं करून तुम्ही हे दूध पटकन आटू शकता. पण फक्त 5 मिनटं आपण हे असं करणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये असे एक साहित्य मिक्स करणार आहे, ज्यामुळे आपली बासुंदी झटपट एकदम दाटसर होईल. आता आपल्या बासुंदीला आपण फ्लेवरसाठी आपण इथे घालतोय केशर. तर केशरमध्ये आपण इथे गरम दूध ॲड करायचं आहे, त्यामुळे केशरचा कलर लगेच तयार मिळेल आपल्याला आणि केसर एकदम सॉफ्ट होईल. त्यामुळे गरमच दूध घालायचं आहे, थंड दूध घालायचं नाही आहे. आता याला आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दूध चेक करू. दुधाच्या साईडला जी मलाई येते ना, तीही आपल्याला मिक्स करत जायची आहे. पहिली 5 मिनटं आपण दुधाला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता दूध मस्तपैकी उकळल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत असं इन्ग्रेडियंट जे आपल्या बासुंदीला लवकर दाटसर करेल, ते म्हणजे हाफ चमचा मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअरमध्ये 2 चमचे कोमट किंवा थंड दूध घालायचं आहे. गरम दूध घालायचं नाही, नाही तर गुठळ्या होतील. आता मिक्स करून व्यवस्थित आपण या दुधामध्ये घालायचं आहे. तर इथे बघा, फक्त मी अर्धा चमचा घेतलेला आहे. जास्त दूध नाही, कॉर्नफ्लोअर नाही घ्यायचं, नाही तर दूध एकदमच घट्ट होईल. तर नाही, आपल्याला थोडा दाटसरपणा येण्यासाठी, लवकर दाटसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचाच कॉर्नफ्लोअर घालायचे आणि कॉर्नफ्लोअर थोडं थोडं घालून आपण मिक्स केलेलं आहे आणि आता लगेच आपण व्यवस्थित मिक्स करत राहायचे आहे. तर बघा, दुधाला आता दाटसरपणा यायला लागलेला आहे. तर असंच फक्त साईडने जी मलाई येते ना, ती आपण मिक्स करत दूध थोडा वेळ अजून आटवून घेऊया, म्हणजे लवकरही घट्ट होईल दूध. तर ही ट्रिक्स वापरून तुम्ही नक्की बनवा. बासुंदीच्या चवीमध्ये अजिबात फरक होणार नाही. तेवढीच चविष्ट लागेल बासुंदी आणि त्या बासुंदीला एक ना असा कॉर्नफ्लोअरमुळे असं क्रीमीपणा येतो, छान टेस्टही येते. त्यामुळे कॉर्नफ्लोअर घालून बासुंदी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये मग सांगायला विसरू नका तुम्हाला ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली. तर दुधाला बघा आता मस्तपैकी उकळी आलेली आहे छान असा. तर यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत साखर. दूध थोडं कमी झाल्यानंतरच साखर घालायचं आहे, म्हणजे आपल्याला प्रमाणाचा अंदाज येतो. तर इथे मी पाऊण कप साखर घातलेली आहे 1 लिटर दुधाला. आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. तर इथे मी पाऊण कप साखर घातलेली आहे. तर आता साखर घातल्यानंतर दूध थोडंसं परत पातळ होतं, तर थोडं हाय फ्लेम करून आपण दुधाला थोडंसं आटवून घेऊया. जो साखरेमुळे पातळपणा आलेला आहे तो निघून जाण्यासाठी. त्यानंतर यामध्ये आपण केशर भिजवलेलं दूध घालवायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. तर थोड्याशा कांड्या घालून नक्की भरून बघा. आता केशर नसेल तर नुसतं वेलची पावडर घातली तरी चालेल. तर आता केशरमुळे कलर छान येतो, किंवा मग तुम्ही ऑरेंज यामध्ये फूड कलरही घालू शकता. तर केसरमुळे बघा मस्त कलर आलेला आहे. आणि ही जी बाजूला मलाई येते ना, ती नक्की मिक्स करत राहा सतत प्रत्येक वेळी. त्यामुळे मस्त असं ना एकदम सरवाळ असं टेक्स्चर येतं आणि खूप छान लागते बासुंदी. तर बघा, बासुंदी आपण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे लवकर दाटसर झालेली आहे, टेक्स्चर मस्त आलेलं आहे. आता यावेळेस आपण यामध्ये ॲड करूया ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स घालून फक्त 1-2 मिनटं आपण चांगलं उकळून घेणार आहोत. त्यामुळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही सॉफ्ट होतील थोडे आणि छान टेस्टी आपली बासुंदी तयार होईल. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
तर मस्त अशी ही बासुंदी आपली तयार झालेली आहे। मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मग आपल्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता बासुंदी जेव्हा आपली पूर्णपणे आटून आपल्याला पाहिजे तेवढी तयार होली, म्हणजे दूध आपण घेतलेल्याच अर्धं झालं, म्हणजे आपली बासुंदी जी आहे तयार झाली आहे। बासुंदी तयार झाल्यानंतरच यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर। तर बघा, बासुंदी मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि ही थंड झाल्यानंतर ही थोडी दाटसर होणार आहे, त्यामुळे आधीच तुम्ही एकदम घट्ट करत राहू नका। तर दूध घेतलेल्याच्या अर्धं झालं म्हणजे आपली बासुंदी तयार आहे। तर आता यामध्ये घालते मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि परत मिक्स करून घेऊया। बासुंदी तयार झाल्यानंतरच वेलची पावडर घाला, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना तो शेवटपर्यंत बासुंदी संपेपर्यंत राहतो। आता मी गॅस बंद करते एक उकळी काढल्यानंतर, आणि आपली मस्त ही बासुंदी थोडा वेळ आपण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायची आहे। तर मी गॅस बंद करून ही रूम टेम्परेचरवर येईपर्यंत बघा थंड करून घेतलेली आहे। बासुंदी आपली थंड झालेली आहे। एका बाउलमध्ये मी काढून घेतली आणि आपण मस्त अशी दाटसर बासुंदी तयार झालेली आहे। ही फ्रीजमध्ये ठेवलात की अजून तुम्ही घट्ट होते आणि मस्त अशी थंडगार बासुंदी। कोणी गेस्ट वगैरे येणार असेल किंवा आता गुढीपाडव्यासाठी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका।